In previous lecture, we have discussed about Maharashtra State Board of Technical Education Mumbai teaching and examination scheme for post-SSC diploma course. In program Electrical Engineering, this is the third semester I scheme teaching and examination scheme we have discussed in previous video. These are the 5 courses structure for third semester electrical program. Among them, we will going to see the syllabus details of course Electrical Circuits ECI, course code having 2 to 3 to 4. Okay, teaching scheme 4 lectures, 2 tutorials and 2 practicals. Total credits for ECI is 8. In the examination scheme, theory, ESE and semester examination having maximum marks 70 and time for that exam duration is 3 hours. Okay, progressive assessment PA theory, it is for 30 maximum marks. Practical end semester examination for ECI is 25 hash. Practical progressive assessment maximum marks 25 marks. Okay, and grand total for this course is 150. So let us see the details about course इलेक्ट्रिकल सर्किट. ओके, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्या ब्रांचचा या प्रोग्रामचा कोर्स सब्जेक्ट जो आहे इलेक्ट्रिकल सर्किट. ओके, आपण सब्जेक्टला कोर्स म्हणणार आहोत आय स्कीममध्ये आणि ब्रांचला प्रोग्राम म्हणणार आहोत. आपला जो प्रोग्राम आहे तो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, प्रोग्राम नेम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग प्रोग्राम ग्रुप. ठीक आहे. कोर्स टायटल, कोर्स म्हणजे सब्जेक्ट इलेक्ट्रिकल सर्किट्स ECI, कोर्स कोड आहे 22324. या कोर्स संबंधीमध्ये डिटेल सिलेबस स्ट्रक्चर, युनिट कंटेंट, सजेस्टेड प्रॅक्टिकल्स इत्यादी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, तर रॅशनल म्हणजे काय? तर्कसंगत. रॅशनल तर्कसंगत. टू मेंटेन, आता या कोर्सचा तर्कसंगत काय आहे? टू मेंटेन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. ओके, मेंटेन म्हणजे राखणे, मेंटेन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट विद्युत उपकरणे. नॉलेज ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे इलेक्ट्रिकल सर्किटच्या बाबतीत. अंडरस्टँडिंग इलेक्ट्रिकल सर्किट लेज द फाउंडेशन. ओके, अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेणे. इलेक्ट्रिकल सर्किट्स लेज द फाउंडेशन, पाया घालणे. ओके, पाया घालतो की टू मेंटेन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, machines and equipment. Okay, this course will help the student to use the principles of circuit and analyze the same to diagnose and rectify the electrical circuits related problems in the industries and power utilities. Okay, हा कोर्स विद्यार्थ्यांना मदत करतो प्रिन्सिपल्स, तत्वे वापरण्यासाठी, इलेक्ट्रिकल सर्किटचे जे काही तत्वे आहेत ते वापरण्यासाठी मदत करतो. अँड अनालाइज. ओके, अनालाइज म्हणजेच विश्लेषण करणे. द सेम टू डायग्नोज म्हणजे निदान करणे. ओके, अनालाइज म्हणजे विश्लेषण करणे, टू द सेम डायग्नोज. ओके, डायग्नोज म्हणजे निदान करणे. एखादं निदान करण्यासाठी विश्लेषण करणे महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा कोर्स जो आहे इलेक्ट्रिकल सर्किट्स हा विद्यार्थ्यांना मदत करतो. अँड रेक्टिफाय द इलेक्ट्रिकल सर्किट्स रिलेटेड प्रॉब्लेम्स इन द इंडस्ट्रीज अँड पॉवर युटिलिटीज. इंडस्ट्रीजमध्ये, औद्योगिकमध्ये, पॉवर युटिलिटीजमध्ये इलेक्ट्रिकल सर्किटच्या संबंधित जे काही प्रॉब्लेम्स असतील ते रेक्टिफाय करण्याचं काम ह्या कोर्सद्वारे विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल. कॉम्पेटन्सी म्हणजेच क्षमता किंवा स्पर्धा आपण ज्याला म्हणू. द एम ऑफ दिस कोर्स, एम म्हणजे काय? ध्येय. ह्या कोर्सचा ध्येय काय, या सब्जेक्टचा ध्येय काय आहे? द एम ऑफ दिस कोर्स इज टू हेल्प द स्टुडंट टू अटेन द फॉलोइंग इंडस्ट्री आयडेंटिफाईड कॉम्पेटन्सी थ्रू व्हेरियस टीचिंग लर्निंग एक्सपिरियन्सेस. खालील काही कॉम्पेटन्सी दिलेल्या आहेत: क्षमतात्मक, स्पर्धात्मक,
ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या खालील गोष्टी समजण्यासाठी या कोर्सचा उद्देश आहे. मेंटेन इलेक्ट्रिकल सिस्टम अप्लाइंग AC अँड DC सर्किट फंडामेंटल्स हा पहिला कॉम्पेटेन्सी आहे. मेंटेन इलेक्ट्रिकल सिस्टम अप्लाइंग AC अँड DC सर्किट फंडामेंटल्स. ओके, हा मेन हेतू आहे, उद्देश आहे. ठीक आहे. थर्ड आहे कोर्स आउटकम. कोर्स आउटकम अभ्यासक्रमाचा परिणाम आउटकम म्हणजेच काय, परिणाम. ठीक आहे. द थेअरी, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस अँड रिलेव्हंट ऑफ सॉफ्ट स्किल्स असोसिएटेड विथ दिस कोर्स आर टू बी टॉट अँड इम्प्लिमेंटेड. ओके, या कोर्स संबंधित जे काही एक्सपिरियन्स असतील, प्रॅक्टिकल्स असतील, सॉफ्ट स्किल्स असतील संबंधित, ते काय होणार आहेत, शिकवले गेले जाणार आहेत आणि इम्प्लिमेंट केले गेले जाणार आहेत. ओके, सो दॅट द स्टुडंट डेमॉन्स्ट्रेट, जसे की म्हणून विद्यार्थी काय करू शकेल, प्रस्तुत करू शकेल द फॉलोइंग इंडस्ट्री ओरिएंटेड COs. ओके, खालील काही इंडस्ट्री ओरिएंटेड जे आहेत COs, कोर्स आउटकम, तो प्रस्तुत करू शकेल असोसिएटेड विथ द अबव मेन्शन्ड कॉम्पेटेन्सी. ओके, वरील कॉम्पेटेन्सी क्षमताच्या संबंधित असणारे कोर्स आउटकम विद्यार्थी काय करू शकेल, प्रस्तुत करू शकेल, डेमॉन्स्ट्रेट करू शकेल. ओके, तर पहा कोर्स आउटकम्स COs. फर्स्ट आहे ट्रबल शूट प्रॉब्लेम्स. ट्रबल शूट म्हणजेच समस्या निवारण. ओके, ट्रबल शूट म्हणजे समस्या निवारण करणे, अडथळा दूर करणे. ट्रबल शूट प्रॉब्लेम्स रिलेटेड टू सिंगल फेज AC सिरीज सर्किट. ठीक आहे, सिंगल फेज AC सिरीज सर्किटच्या संबंधित जे काही प्रॉब्लेम्स असतील तो ट्रबल शूट करणे. ट्रबल शूट प्रॉब्लेम्स रिलेटेड टू सिंगल फेज AC पॅरलल सर्किट. ट्रबल शूट प्रॉब्लेम्स रिलेटेड टू 3 फेज सर्किट. यूज प्रिन्सिपल्स ऑफ सर्किट ॲनालिसिस. ठीक आहे, तत्त्वे वापरायचे आहेत सर्किट ॲनालिसिस करण्याचे. ओके, ॲनालिसिस करणे म्हणजे विश्लेषण करणे. टू ट्रबल शूट, कशासाठी, ट्रबल शूट करण्यासाठी. ट्रबल शूट करणे म्हणजेच काय, अडथळा दूर करणे, समस्या निवारण करणे. ट्रबल शूट प्रॉब्लेम्स रिलेटेड टू इलेक्ट्रिक सर्किट्स. अप्लाय नेटवर्क थेरम्स. नेटवर्क थेरम्ससुद्धा अप्लाय करायला पाहिजेत, करता येतात. टू ट्रबल शूट प्रॉब्लेम रिलेटेड टू इलेक्ट्रिक सर्किट्स. ओके, हे कोर्स आउटकम आहेत, अभ्यासक्रमाचे परिणाम आहेत. टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम. या कोर्ससाठी, या सब्जेक्टसाठी टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम आपण फर्स्ट स्लाइडमध्ये पाहिलं होतं. ओके, टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम पहा. टीचिंग स्कीम, लेक्चर वीकली 4, ट्युटोरियल 2, प्रॅक्टिकल 2, टोटल क्रेडिट 8 अँड पेपर हावर्स 3 तासाचा पेपर असेल. थेअरी एंड सेमिस्टर एक्झामिनेशन, सेमिस्टर एंड नंतरची जी एक्झाम असते MSBTची, तो 70 मार्काची थेअरी असेल 3 तासासाठी. मिनिमम त्याच्यामध्ये 28 आपणाला पासिंगसाठी आहेत. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट थेअरी PATH आपण ज्याला म्हणतो, मॅक्झिमम मार्क्स 30. ओके, असे मिळून हे 100 मार्क्स टोटल होतात. मॅक्झिमम मिनिमम 40 मार्क्स होतात. प्रॅक्टिकल एंड सेमिस्टर एक्झामिनेशन 25 ओके, 25 म्हणजेच याला एक्सटर्नल असेसमेंट असेल. ठीक आहे. PAPR प्रोग्रेसिव्ह असेसमेंट प्रॅक्टिकल मॅक्झिमम 25 मार्काचा आहे. ओके, तर इथं पाहू शकता अंडर द थेअरी PA आउट ऑफ 30 मार्क्स 10 मार्क्स आर द मायक्रो प्रोजेक्ट. ओके, आता PA थेअरीमध्ये म्हणजेच प्रोग्रेसिव्ह असेसमेंट थेअरीमध्ये आउट ऑफ 30 मार्क्स 30 मार्कपैकी 10 मार्क्स हे कशासाठी आहेत, मायक्रो प्रोजेक्टसाठी आहेत, मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंटसाठी आहेत. टू फॅसिलिटेट इंटिग्रेशन ऑफ COs अँड द रिमेनिंग 20 मार्क्स इज द ॲव्हरेज ऑफ 2 टेस्ट. ओके, उरलेले जे 20 मार्क्स आहेत ते कशासाठी असणार आहेत, ॲव्हरेज ऑफ 2 टेस्ट. 2 टेस्ट असतात सेमिस्टरमध्ये, त्या 2 टेस्ट ह्या 20 मार्क्ससाठी कंडक्ट केल्या जातात. त्यांची ॲव्हरेज ही 20 मार्क्स असणार आहेत आणि मायक्रो प्रोजेक्टचे 10 मार्क्स असे मिळून 30 मार्क्स थेअरी प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसाठी असतात. ते पहा लेजंड्स L इथे आहे तो लेजंड्स. L म्हणजेच काय, लेक्चर. T ट्युटोरियल, टीचर्स, गायडेड थेअरी प्रॅक्टिकल्स. P प्रॅक्टिकल्स. C क्रेडिट. ESE म्हणजेच काय, एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. इथे पाहू शकता PA म्हणजे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, मग तो थेअरीसाठी असेल. PATH प्रॅक्टिकल प्रोग्रेसिव्ह असेसमेंटसुद्धा असतील. ओके, सजेस्टेड प्रॅक्टिकल्स. आता या कोर्ससाठी सजेस्टेड सुचवलेले प्रॅक्टिकल्स एक्सरसाइज काय आहेत ते पाहूयात. द प्रॅक्टिकल्स इन दिस सेक्शन आर PROs, दॅट इज सब कॉम्पोनंट्स ऑफ COs. जे प्रॅक्टिकल्स असणार आहेत ते सब कॉम्पोनंट्स असणार आहेत. ओके, सब घटक असणार आहेत कोर्स आउटकमचे, अभ्यासक्रमाच्या परिणामाचे सब घटक असणार आहेत PROs. टू बी डेव्हलप्ड अँड असेस्ड. ओके, जे की डेव्हलप केले गेलेले आहेत, असेस केले गेलेले आहेत, असेस्ड. ओके,
इन दी स्टुडंट फॉर द अटेनमेंट ऑफ द कॉम्पेटन्सी. ओके, अटेनमेंट म्हणजे मिळवणे, कॉम्पेटन्सी म्हणजे क्षमता मिळवण्यासाठी असेस केलेले आहेत, मूल्यांकन केले गेलेले आहेत. सिरियल नंबर 1 प्रॅक्टिकल आउटकम आपण पाहूयात. सिरियल नंबर 1, यूज ड्युअल ट्रेस ऑसिलोस्कोप टू डिटरमाइन AC व्होल्टेज अँड करंट रिस्पॉन्स इन गिवन RLC सर्किट. ओके, ड्युअल स्ट्रेस ऑसिलोस्कोप यूज करायचा आहे डिटरमाइन करण्यासाठी. डिटरमाइन करणे म्हणजे निश्चित करण्यासाठी AC व्होल्टेज अँड करंट रिस्पॉन्स, AC व्होल्टेजचा आणि करंटचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो हा निश्चित करण्यासाठी ड्युअल ट्रेस ऑसिलोस्कोप यूज करायचा आहे इन गिवन दिलेल्या RLC म्हणजे R म्हणजेच रेजिस्टर, L म्हणजे इंडक्टन्स आणि C म्हणजे कॅपॅसिटर. ओके, हे 3 घटक आहेत इलेक्ट्रिक सर्किटचे. त्या घटकांसाठी आपणाला AC व्होल्टेजचा आणि करंटचा प्रतिसाद हा ड्युअल ट्रेस ऑसिलोस्कोपवर निश्चित करायचा आहे. हे आपलं प्रथम प्रॅक्टिकल असेल. ओके, इथं पाहू शकता. सेकंड प्रॅक्टिकल आहे यूज व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर. आता व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर हे विद्युत उपकरणे आहेत. यांचा अभ्यासक्रम तुम्हाला इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट या कोर्समध्ये, या सब्जेक्टमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल डिटेलमध्ये. ओके, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपॅरंट पॉवर. ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर अँड ॲपॅरंट पॉवर कन्झ्युम्ड इन RL सिरीज सर्किट. ओके, प्रथमतः काय आहे RL सिरीज सर्किटमध्ये ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपॅरंट पॉवर कन्झ्युम कशी केली गेली जाते, खर्च कशी होते हे डिटरमाइन करायचं आहे व्होल्टमीटर, ॲमीटर आणि वॅटमीटर वापरून. ड्रॉ फेजर डायग्राम, फेजर डायग्रामसुद्धा ड्रॉ करायचे आहेत. थर्ड एक्सपेरिमेंट आहे, सेम आहे परंतु RC सिरीज सर्किटसाठी आहे. सेमच त्याचं एम आहे. ओके, व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर वापरायचे आहेत. ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपॅरंट पॉवर कन्झ्युम केले गेलेले कोणाद्वारे, इन दी RC सिरीज सर्किटद्वारे. ओके, ड्रॉ फेजर डायग्राम. फोर्थ एक्सपेरिमेंट आहे यूज व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर टू डिटरमाइन RLC सिरीज सर्किट. ओके, सेकंड एक्सपेरिमेंट होता RL सिरीज सर्किट. थर्ड आहे RC, फोर्थ आहे RLC सिरीज सर्किट. अँड इथं पाहू शकता फिफ्थ एक्सपेरिमेंट आहे यूज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय. व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय वापरायचा आहे टू क्रिएट रेझोनन्स. ओके, रेझोनन्स एक निर्माण करायचा आहे RLC सिरीज सर्किटसाठी. ओके, हा फिफ्थ एक्सपेरिमेंट आहे. और बाय यूजिंग व्हेरिएबल इंडक्टर और व्हेरिएबल कॅपॅसिटर. व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय वापरून आपणाला एक रेझोनन्स क्रिएट करायचा आहे RLC सिरीज सर्किटसाठी. तो फिफ्थ एक्सपेरिमेंट असेल यूज व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर टू डिटरमाइन करंट, पॉवर फॅक्टर, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपॅरंट पॉवर इन RC पॅरलल AC सर्किट. ओके, सेकंड, थर्ड, फोर्थ हे सिरीज सर्किटसाठी एक्सपेरिमेंट होते. फिफ्थ आहे तो व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय यूज करायचा. सिक्स्थ आहे तो RC पॅरलल AC सिरीज सर्किटमध्ये आपणाला करंट, पॉवर फॅक्टर, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपॅरंट पॉवर हे डिटरमाइन करायचे आहेत यूजिंग व्होल्टमीटर, ॲमीटर अँड वॅटमीटर. सेवन्थ एक्सपेरिमेंट आहे यूज व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर, पॉवर फॅक्टर मीटर टू डिटरमाइन करंट, पॉवर फॅक्टर, ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपॅरंट पॉवर फॉर गिवन RLC पॅरलल. ओके, सिक्स्थ एक्सपेरिमेंट जो आहे तो कसा आहे RC पॅरलल. सेवन्थ आहे तो RLC पॅरलल सर्किट विथ सिरीज कनेक्शन ऑफ रेजिस्टर अँड इंडक्टर इन पॅरलल विथ कॅपॅसिटर. ठीक आहे. एट्थ एक्सपेरिमेंट आहे यूज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय क्रिएट रेझोनन्स इन गिवन पॅरलल RLC. ओके, इथं पहा फिफ्थ एक्सपेरिमेंट जो होता तो सिरीज सर्किटसाठी रेझोनन्स क्रिएट करायचा आहे यूजिंग व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय. तसाच सेम आहे तो एट्थ एक्सपेरिमेंट आहे परंतु याच्यामध्ये सर्किट कसं आहे पॅरलल RLC सर्किट. ओके, पॅरलल RLC सर्किटसाठी आपल्याला रेझोनन्स क्रिएट करायचा आहे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय यूज करून. हे होते 8 एक्सपेरिमेंट्स, अजून आहेत पुढे. ठीक आहे. नाइन्थ एक्सपेरिमेंट जो आहे यूज व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर. ओके, नाइन्थ एक्सपेरिमेंट यूज व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर, पॉवर फॅक्टर मीटर टू डिटरमाइन लाइन अँड फेज क्वांटिटीज of voltage and current for balanced three-phase star delta connected load and calculate active, reactive and apparent power. Draw phasor diagram. ओके, इथं समजावून घ्या. नाइन्थ एक्सपेरिमेंट जो आहे, नाइन्थ प्रॅक्टिकल जे आहे यूज व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर. हे व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर हे सगळ्याच एक्सपेरिमेंटमध्ये यूज करायचे आहेत. पॉवर फॅक्टर मीटरसुद्धा यूज करायचा आहे टू डिटरमाइन लाईन अँड फेज क्वांटिटीज. लाईन आणि फेज क्वांटिटीज म्हणजे परिमाणे कोणाचे परिमाणे ऑफ व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज आणि करंटचे परिमाणे आहेत. ओके, ते डिटरमाइन करण्यासाठी व्होल्टमीटर, ॲमीटर, वॅटमीटर, पॉवर फॅक्टर मीटर यूज करायचे आहेत. फॉर कोणासाठी बॅलन्स्ड 3 फेज स्टार अँड डेल्टा कनेक्टेड लोडसाठी. अँड कॅल्क्युलेट ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपॅरंट पॉवर. ड्रॉ फेजर डायग्राम. आणि आपल्याला ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपॅरंट पॉवर कॅल्क्युलेट करायचे आहे. सेम एक्सपेरिमेंट आहे 10th नंबरचं.
ओके. 10th एक्सपेरिमेंट आहे सेम आहे, परंतु याच्यामध्ये अनबॅलन्स्ड 3 फेज स्टार डेल्टा कनेक्टेड लोड असेल. अनबॅलन्स्ड, बॅलन्स नसलेला. ओके. बॅलन्स्ड लोड म्हणजेच काय की 3 फेज AC सप्लायच्या तिन्ही फेजमध्ये सेम लोड लावला असेल. ओके. 20 वॅट 20 वॅट 20 वॅट 3 फेजसाठी 3 सेम लोड असेल तर आपण त्याला काय म्हणतो, बॅलन्स्ड लोड, बॅलन्स्ड 3 फेज लोड. अनबॅलन्स्ड म्हणजे आर फेजसाठी 20 वॅट आहे, बी फेजसाठी 10 वॅट आहे आणि वाय फेजसाठी 10 वॅटचा लोड आहे आणि बी फेजसाठी 15 वॅटचा लोड आहे. असा म्हणजेच वेगवेगळा लोड असेल त्यावेळी 3 फेज अनबॅलन्स्ड लोड आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. 3 फेज अनबॅलन्स्ड लोड, बॅलन्स लोडसाठी आपल्याला ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह आणि ॲपरंट पॉवर मेजर करायचे आहे, फेजर डायग्राम ड्रॉ करायचे आहेत. 9th and 10th एक्सपेरिमेंट होतात. 11th एक्सपेरिमेंट पहा 11वा. यूज व्होल्टमीटर ॲमीटर टू डिटरमाइन करंट थ्रू द गिवन ब्रांच ऑफ इलेक्ट्रिक नेटवर्क बाय अप्लाइंग मेश ॲनालिसिस. ओके. व्होल्टमीटर ॲमीटर यूज करायचे आहेत करंट थ्रू द गिवन ब्रांच, एखाद्या ब्रांचमधून, एखाद्या शाखेमधून प्रवाहित होणारा करंट डिटरमाइन करण्यासाठी व्होल्टमीटर आणि ॲमीटर यूज करायचं आहे. अप्लाइंग मेश ॲनालिसिस तिथं आपल्याला वापरायचे आहे. मेश म्हणजे काय, वेटोळे. ओके. मेश ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करणे. ठीक आहे. ती एक पद्धत आहे मेश ॲनालिसिस आपल्याला सर्किट डिटरमाइन करण्याची. आपण तो एक्सपेरिमेंट जसं आपला सिलेबस पुढे जाईल तसं आपण तो कंडक्ट करणार आहोत. 11th हा एक्सपेरिमेंट आहे मेश ॲनालिसिसवरती. ठीक आहे. आणि 12th एक्सपेरिमेंट आहे सेम आहे नोड ॲनालिसिसवरती. ओके. नोड ॲनालिसिस, नोड म्हणजेच मूळ गाठ आपण ज्याला म्हणतो. नोडला पकडून आपण व्होल्टमीटर ॲमीटर हे वापरून एखाद्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट डिटरमाइन करणार आहोत. हा एक्सपेरिमेंट नंबर 12. एक्सपेरिमेंट नंबर 13. यूज व्होल्टमीटर ॲमीटर डिटरमाइन करंट थ्रू द गिवन ब्रांच अँड व्होल्टेज अक्रॉस द गिवन एलिमेंट. ओके. ऑफ सर्किट बाय अप्लाइंग सुपरपोजिशन थेरम. सुपर म्हणजे उत्कृष्ट, पोजिशन म्हणजे स्थिती. ओके. सर्किटमध्ये एखादी अशी उत्कृष्ट स्थिती असते की ज्यावेळी आपण मॅक्झिमम पॉवर तिथे ट्रान्सफर करू शकतो, त्यालाच आपण सुपरपोजिशन थेरम आहे. आपल्याला सिलेबसमध्ये आपण पुढे पाहणार आहोत डिटेलमध्ये. ओके. 14th एक्सपेरिमेंट आहे यूज व्होल्टमीटर ॲमीटर टू डिटरमाइन इक्विव्हॅलंट म्हणजे समतुल्य. इक्विव्हॅलंट म्हणजेच काय, समतुल्य सर्किट पॅरामीटर इन अ गिवन सर्किट बाय अप्लाइंग थेवेनिन्स थेरम. आता हे सुपरपोजिशन, थेवेनिन्स, नॉर्टन्स हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या नावावरून त्यांनी एक सिद्धांत मांडला होता, थेरम मांडला होता. ओके. आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटच्या संबंधित ते आपण सिलेबस टॉपिकमध्ये, सब टॉपिक्समध्ये पाहणारच आहोत. ओके. 15th एक्सपेरिमेंट आहे यूज व्होल्टमीटर ॲमीटर टू डिटरमाइन इक्विव्हॅलंट म्हणजेच काय, समतुल्य सर्किट पॅरामीटर्स इन अ गिवन सर्किट बाय अप्लाइंग. दिलेल्या सर्किटमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे नॉर्टन्स थेरम. ओके. 16th एक्सपेरिमेंट आहे यूज व्होल्टमीटर ॲमीटर टू डिटरमाइन लोड रेजिस्टन्स फॉर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर फॉर अ गिवन सर्किट बाय अप्लाइंग मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. ओके. असे हे 16 एक्सपेरिमेंट आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट्स या कोर्ससाठी पाहायचे आहेत. ओके. इथं पाहू शकता परफॉर्मन्स इंडिकेटर दिलेले आहेत. ABCDEFG. प्रिपरेशन ऑफ एक्सपेरिमेंट सेटअपसाठी 20% वेटेज आहे. एक्सपेरिमेंटचं सेटअप प्रिपरेशन करण्यासाठी सेटिंग अँड ऑपरेशनसाठी 20% आहेत. ओके. इथे आपल्याला परफॉर्मन्स इंडिकेटर आणि त्यांचे वेटेज दिलेले आहेत. सेफ्टी मेजर्ससाठी 10% आहे. ऑब्झर्वेशन अँड रेकॉर्डिंग 10%. ओके. ऑब्झर्वेशन आणि आपण त्याचे रीडिंग्स कसे रेकॉर्ड करतो त्यासाठी 10% आहेत. इंटरप्रिटेशन म्हणजे समजावून घेणे ऑफ रिझल्ट्स अँड कन्क्लुजन. ओके. निकाल आणि त्याचा जो कन्क्लुजन आहे तो इंटरप्रेट करून घेणे, समजून घेणे, याच्यासाठी 20 मार्क्सचं वेटेज आहे. आन्सर द सॅम्पल क्वेश्चन. दिलेल्या काही सॅम्पल प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 10 मार्क्सचं वेटेज आहे. सबमिशन ऑफ रिपोर्ट इन द टाईम. ओके. याच्यासाठी सुद्धा 10 मार्क्सचा वेटेज आहे. हे प्रत्येक एक्सपेरिमेंटसाठी हा परफॉर्मन्स इंडिकेटर असणार आहे. टोटल वेटेज आहे 100%. अंडरपिनिंग थेरी कॉम्पोनंट्स. ओके. द फॉलोइंग टॉपिक्स आर टू बी टॉट अँड असेस्ड. ठीक आहे. खालील टॉपिक जे आहेत ते टॉट केलेले आहेत, शिकवले गेले आहेत. असेस्ड त्यांचं मूल्यांकन केले गेलेलं आहे. इन ऑर्डर टू डेव्हलप. ओके. डेव्हलप म्हणजे निर्माण करण्यासाठी द सॅम्पल UOs. ओके. UOs म्हणजेच काय, युनिट आउटकम्स गिवन बिलो फॉर अचिव्हिंग द COs. ओके. गिवन बिलो फॉर अचिव्हिंग द COs. कोर्स आउटकम मिळवण्यासाठी खालील युनिट आउटकम्स जे आहेत ते
डेव्हलप केलेले आहेत टू अटेन आयडेंटिफाईड कॉम्पेटन्सी. ओके, स्पर्धात्मक जे आहे क्षमता ती अटेन करण्यासाठी, मिळवण्यासाठी मोर यूज कुड बी ॲडेड. अधिकचे युनिट आउटकम्स याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. युनिट वन सिंगल फेज AC सिरीज सर्किट. सिंगल फेज AC सिरीज सर्किट हे आहेत युनिट आउटकम्स इन कॉग्निटिव्ह डोमेन. इन कॉग्निटिव्ह डोमेन म्हणजेच काय, संज्ञानात्मक क्षेत्रामध्ये, संज्ञानात्मक क्षेत्र म्हणजे आपला इलेक्ट्रिकल सर्किट्स हा कोर्स आहे, युनिट आउटकम. ठीक आहे, तर पहा युनिट नंबर 1 सिंगल फेज AC सिरीज सर्किटमध्ये आपण टॉपिक्स अँड सब टॉपिक्स, ॲक्च्युली टॉपिक्स अँड सब टॉपिक्स काय शिकणार आहोत. ओके, हे शिकणार आहोत, परंतु त्याचे युनिट आउटकम्स इथे दिलेले आहेत. ठीक आहे, आता टॉपिक्स अँड सब टॉपिक्स फॉर युनिट नंबर 1 सिंगल फेज AC सिरीज सर्किटसाठी पहा. 1.1 जनरेशन ऑफ अल्टरनेटिंग व्होल्टेज फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ सायनुसॉइडल क्वांटिटीज. 1.2 RLC सर्किट इलेमेंट इट्स व्होल्टेज अँड करंट रिस्पॉन्स. RLC सर्किट इलेमेंट असेल तर त्याचे व्होल्टेज आणि करंटचे रिस्पॉन्स काय आहेत. ओके, 1.3 मध्ये आपण RLC कॉम्बिनेशन ऑफ AC सिरीज सर्किट इम्पिडन्स रिॲक्टन्स इम्पिडन्स पॉवर इम्पिडन्स ट्रायंगल पॉवर फॅक्टर ॲक्टिव्ह पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर अपॅरंट पॉवर पॉवर ट्रायंगल अँड वेक्टर डायग्राम इत्यादी आपण सिलेबस टॉपिक 1.3 मध्ये पाहणार आहोत. RLC कॉम्बिनेशन ऑफ AC सिरीज सर्किट इम्पिडन्स. ओके, इम्पिडन्स रिॲक्टन्स इम्पिडन्स ट्रायंगल पॉवर फॅक्टर ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे काय, अपॅरंट पॉवर म्हणजे काय, पॉवर ट्रायंगल आणि वेक्टर डायग्राम इत्यादी गोष्टी आपण सिलेबस टॉपिक 1.3 मध्ये पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक सब टॉपिक 1.4 मध्ये रेझोनन्स म्हणजे काय, बँडविड्थ, क्वालिटी फॅक्टर अँड व्होल्टेज मॅग्निफिकेशन इन सिरीज RLC सिरीज सर्किटमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता पहा युनिट सेकंड जो आहे सिंगल फेज AC पॅरलल सर्किट. सिंगल फेज AC पॅरलल सर्किट युनिट सेकंड मध्ये आपण टॉपिक्स अँड सब टॉपिक्स पाहणार आहोत. 2.1 RLC and RLC parallel combination of AC circuit, impedance, reactance, phasor diagram, impedance triangle. 2.2 मध्ये RLC parallel AC circuit, power factor, active power, apparent power, reactive power, power triangle. 2.3 resonance in parallel RLC circuit, bandwidth, quality factor and व्होल्टेज मॅग्निफिकेशन. जे आपण युनिट नंबर 1 मध्ये, म्हणजेच युनिट नंबर 1 काय होता, सिंगल फेज AC सिरीज सर्किट होता. युनिट नंबर 2 काय असणार आहे, सिंगल फेज AC पॅरलल सर्किट. पॅरलल सर्किटच्या बाबतीत तेच एलिमेंट यूज करून आपण काय करणार आहोत, ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह अपॅरंट पॉवर मेजर करणार आहोत. ओके, युनिट नंबर 3 थ्री फेज सर्किट. युनिट नंबर 3 आहे थ्री फेज सर्किट. इथे पाहू शकता टॉपिक अँड सब टॉपिक 3.1 फेजर अँड कॉम्प्लेक्स रिप्रेझेंटेशन. फेजर अँड कॉम्प्लेक्स रिप्रेझेंटेशन म्हणजे तीव्र आणि जटिल प्रतिनिधित्व आपण ज्याला म्हणतो ऑफ थ्री फेज सप्लाय. तीव्र आणि जटिल प्रतिनिधित्व जो आहे थ्री फेज सप्लायचा तो पाहणार आहोत. 3.2 फेजर सिक्वेन्स अँड पोलॅरिटी. फेज सिक्वेन्स अँड पोलॅरिटी. 3.3 टाइप्स ऑफ थ्री फेज कनेक्शन्स. सिलेबस टॉपिक 3.3 टाइप्स ऑफ थ्री फेज कनेक्शन. थ्री फेज कनेक्शनचे प्रकार. फेज अँड लाईन क्वांटिटीज म्हणजे काय, फेज आणि लाईन क्वांटिटीज. ओके, परिमाणे म्हणजे काय. इन थ्री फेज स्टार अँड डेल्टा सिस्टममध्ये आपण पाहणार आहोत. 3.4 बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड. ओके, नेक्स्ट पेज. बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड लोडमध्ये आपण तो पाहणार आहोत. न्यूट्रल शिफ्ट इन अनबॅलन्स्ड लोड म्हणजे काय. 3.5 थ्री फेज पॉवर ॲक्टिव्ह रिॲक्टिव्ह अँड अपॅरंट पॉवर इन स्टार अँड डेल्टा सिस्टम. इत्यादी टॉपिक्स अँड सब टॉपिक्स आपण युनिट नंबर 3 थ्री फेज सर्किटमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. युनिट नंबर 4 नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट ॲनालिसिस. ठीक आहे, DC सर्किट ॲनालिसिसची तत्त्वे काय आहेत आणि नेटवर्क रिडक्शन कशा पद्धतीनं करायचं आहे हे युनिट नंबर 4 मध्ये आपण पाहणार आहोत. युनिट नंबर 4 नेटवर्क रिडक्शन अत्यंत महत्त्वाचा हा युनिट आहे. युनिट नंबर 4 नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट ॲनालिसिस. ठीक आहे, चला तर मग सिलेबस टॉपिक अँड सब टॉपिक्स पाहूयात. 4.1 सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. सोर्स म्हणजेच काय, स्त्रोत. आता DC सोर्स असेल तर त्याला AC सोर्समध्ये कसं कन्व्हर्जन करायचं आहे, किंवा DC विथ एखादा इलेमेंट रेजिस्टर हा पॅरलमध्ये असेल तर सिरीजमध्ये केल्यानंतर त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट यालाच आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. ओके,
4.2 स्टार डेल्टा अँड डेल्टा स्टार ट्रान्सफॉर्मेशन. एखादं नेटवर्क स्टारमध्ये असेल तर त्याला डेल्टामध्ये कसं कन्व्हर्जन करायचं आहे, किंवा एखादं नेटवर्क डेल्टामध्ये असेल तर त्याला स्टारमध्ये कसं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, हा टॉपिक आपण सिलेबस टॉपिक 4.2 मध्ये पाहणार आहोत. 4.3 मेश ॲनालिसिस अँड 4.4 नोड ॲनालिसिस. ओके, नेक्स्ट युनिट आहे युनिट नंबर 5. युनिट नंबर 5 नेटवर्क थेरम. ओके, नेटवर्क सर्किट आपण ज्याला म्हणतो नेटवर्क थेरम. युनिट नंबर 4 त्याच्यामध्ये पहा 5.1 सुपरपोजिशन थेरम, थेविनिन्स थेरम, नॉर्टन्स थेरम. थेविनिन्स नॉर्टन सुपरपोजिशन हे सायंटिस्ट होते की ज्यांचा सिद्धांत आहे सर्किट रिडक्शनसाठी नेटवर्क थेरममध्ये यूज आपण करणार आहोत. 5.4 मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. 5.5 रेसिप्रोकेटी थेरम. ओके, रेसिप्रोसिटी म्हणजेच काय, देवाणघेवाण परस्पर सहकार्याचे जे थेरम्स आहेत ते सुद्धा पाहणार आहोत. ड्युॲलिटी इन इलेक्ट्रिक सर्किट. ओके, ड्युॲलिटी इन इलेक्ट्रिक सर्किट हा सुद्धा आपण सिलेबस टॉपिक पाहणार आहोत युनिट नंबर 5 मध्ये. ओके, इथे पहा पुन्हा एकदा कोणकोणते युनिट आपणाला ह्या इलेक्ट्रिक सर्किट या सब्जेक्टमध्ये असणार आहेत. सिंगल फेज AC सिरीज सर्किट जो की मॅक्झिमम मार्क्स त्याला 15 आहेत. आता इथे पहा डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरी मार्क्स. थेरी मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन हे केलेलं आहे R लेवल, रिमेंबर लेवल, U लेवल म्हणजेच अंडरस्टँडिंग लेवल आणि A लेवल म्हणजे अप्लाय अँड अबाव. ओके, आता पहा सजेस्टेड स्पेसिफिकेशन टेबल फॉर क्वेश्चन पेपर डिझाईन. या डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरी मार्क्सवरूनच क्वेश्चन पेपर डिझाईन केला जातो. सिंगल फेज AC सिरीज सर्किटमध्ये रिमेंबर लेवलसाठी 3 मार्क आहेत, अंडरस्टँडिंग लेवलसाठी 5 मार्क्स आहेत, अप्लाय अँड अबावसाठी 7 मार्क्स आहेत. टोटल आहे 15 मार्क्ससाठी हा युनिट नंबर 1 सिंगल फेज AC सिरीज सर्किट आहे. युनिट नंबर 2 सिंगल फेज AC पॅरलल सर्किट. रिमेंबर लेवलसाठी 3 मार्क्स, अंडरस्टँडिंग लेवलसाठी 4 मार्क्स आणि अप्लाय अँड अबावसाठी 6 मार्क्स. टोटल आहे तो 13 मार्क्स. 13 मार्क्ससाठी हा युनिट नंबर 2 असणार आहे. 3 फेज सर्किट. रिमेंबर लेवल 3 मार्क्स, अंडरस्टँडिंग लेवल 4 आणि अप्लाय अँड अबाव 6 मार्क्स. टोटल 13 मार्क्ससाठी आहे युनिट नंबर 3 3 फेज सर्किट ज्याला आपण म्हणतो. नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट ॲनालिसिस. ओके, नेटवर्क रिडक्शन अँड प्रिन्सिपल्स ऑफ DC सर्किट ॲनालिसिस. रिमेंबर लेवलसाठी 3 मार्क्स आहेत, अंडरस्टँडिंग लेवलसाठी 4 मार्क्स, अप्लाय अँड अबावसाठी 4 मार्क्स. टोटल 13 मार्क्ससाठी हा युनिट नंबर 4 आहे. युनिट नंबर 5 हा 16 मार्क्ससाठी आहे, 16 मार्क्ससाठी आहे. ओके, त्यासाठी पहा डिस्ट्रीब्युशन ऑफ थेरी मार्क्स कसं केलेलं आहे. R रिमेंबर लेवलसाठी 4 मार्क्स इथे पाहू शकता, अंडरस्टँडिंग लेवलसाठी 4 मार्क्स, अप्लाय अँड अबावसाठी 8 मार्क्स आहेत. टोटल आपणाला युनिट नंबर 5 साठी 16 मार्क्स मिळतील. ओके, टोटल हा जो कोर्स आहे, हा जो सब्जेक्ट आहे तो 70 मार्क्ससाठी आहे. ओके, आउट ऑफ 70 आपणाला 28 हे पासिंगसाठी मिळवायचे असतात. इथे पाहू शकता लेजंड्स दिलेत. R म्हणजेच काय की रिमेंबर, U म्हणजे अंडरस्टँड, A म्हणजे अप्लाय अँड अबाव. ओके, सजेस्टेड स्टुडंट ॲक्टिव्हिटी इथे आहे 10th नंबरला. तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये डिटेलमध्ये पाहू शकता स्टुडंट ॲक्टिव्हिटी. ओके, सजेस्टेड स्पेशल इन्स्ट्रक्शन स्ट्रॅटेजीज ते सुद्धा पाहू शकता. सजेस्टेड मायक्रो प्रोजेक्ट्स आहेत. विद्यार्थ्यांनी सिलेबस कॉपीमधून 10th, 11th आणि 12th नंबरचा जो पॅरा आहे तो डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. ओके, तर 13 नंबरचा पॅरा आहे सजेस्टेड लर्निंग रिसोर्सेस. याच्यासाठी लर्निंग रिसोर्सेस काय काय आहेत, कोणकोणते बुक आहेत, ओके, कोणकोणत्या ऑथरचे कोणकोणते बुक आहेत, पब्लिकेशन्स कोणकोणते आहेत, हा सुद्धा इथे दिलेले आहेत पॅरा नंबर 13 मध्ये पाहू शकता. टायटल ऑफ बुक फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. ऑथर आहे BR गुप्ता अँड सिंगल वंदनान. ओके, पब्लिकेशन आहे यश चांदचे जे बुक आहे रेफरन्स बुक, तो सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. असे काही वेगवेगळे बुक आणि त्यांचे ऑथर आणि त्यांचे पब्लिकेशन्स इथे पॅरा नंबर 13 मध्ये दिलेले आहेत. ओके, इथे पाहू शकता. इथे पुन्हा आहेत टायटल ऑफ बुक, ऑथर अँड पब्लिकेशन. सजेस्टेड सॉफ्टवेअर लर्निंग वेबसाईटसुद्धा आहेत इलेक्ट्रिकल सर्किट या कोर्ससाठी. www.csim.com. सिम्युलेशन्स, इथे या सिम्युलेशन्सवरती तुम्ही सर्किटचे सिम्युलेशन्स पाहू शकता, रिडक्शन्स पाहू शकता, थेरम्स अप्लाय करू शकता. नोड, मेश ॲनालिसिस किंवा ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट हा सुद्धा आपण या सिम्युलेशनद्वारे पाहू शकतो. तसेच www.youtube.com इलेक्ट्रिक सर्किट्स हे सुद्धा सॉफ्टवेअर्स आहेत, लर्निंग रिसोर्स आहेत, लर्निंग वेबसाईट्स आहेत. ओके, अशा प्रकारे आपणाला इलेक्ट्रिक सर्किट हा कंप्लीट सब्जेक्ट कोर्स आहे तो आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड टीचिंग अँड लर्निंग स्कीम ओके इत्यादी गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्च्युली युनिट नंबर 1
हा स्टार्ट करणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRJ टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.